शिर्डीच्या साई भक्तांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। साखरेच्या दरवाढीचा प्रसादाला फटका बसलाय। शिर्डीत पेढे प्रसाद हे 30% महागण्याची शक्यता आहे। कच्च्या मालाच्या दरात तब्बल 30% वाढ झाली आहे। त्यामुळे साखरेच्या वाढलेल्या दराचा शिर्डीतील प्रसाद व्यवसायावर नेमका किती परिणाम होणार आणि भाववाढीचा थेट फटका साई भक्तांच्या खिशाला बसणार का, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मतकर यांनी। 4 दिवसांपूर्वी संपूर्ण देशभरात साखरेचे भाव वाढलेत आणि साखरेचे भाव वाढल्यानंतर सगळ्या ठिकाणी जे आहेत जे साखरेपासून जे पदार्थ बनवले जातात त्या पदार्थांचे सुद्धा रेट या ठिकाणी वाढलेले पाहायला मिळतात। साखरेबरोबरच जे ड्रायफ्रुट्स असतील किंवा इतर ड्रायफ्रुट्स पासून बनवणारे पदार्थ असतील त्यांचे भाव या ठिकाणी वाढलेले दिसून येतात। परंतु आता धार्मियाचा जो फटका आहे त्या धार्मिक स्थळांवरती सुद्धा पाहायला मिळतोय। धार्मिक स्थळांवरती जो प्रसाद मिळतोय त्या प्रसादाचे रेट सुद्धा काही प्रमाणात वाढल्याचं चित्र आहे। परंतु काही ठिकाणी जर पाहिलं तर याचे रेट अजून 20 ते 30% वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। आणि आपण आता शिर्डीमध्ये आहोत। शिर्डीमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी पेढे असतील, काही प्रसाद असेल, या प्रसादापासून साखरेपासून जे बनवणारे पदार्थ आहेत यांचे जे रेट आहेत ते काही प्रमाणात वाढल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। आता या ठिकाणी आपल्याशी बोलण्यासाठी या दुकानाचे प्रसादालयाचे काही मालक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, साधारणतः काय परिस्थिती आहे? साखरेचे रेट वाढलेले आहेत, ड्रायफ्रूटचे रेट वाढलेले आहेत। खऱ्या अर्थानं अमेरिकेने युद्ध जगावर लादलं आणि त्याचे दुष्परिणाम सातत्यानं या ठिकाणी आता कुठंतरी ग्राउंड झिरोला दिसायला लागलेत। त्यात मग पेट्रोल महागल्यामुळं ट्रान्सपोर्टेशन वाढलं। ट्रान्सपोर्टेशन वाढल्यामुळे उत्पादन ज्या ठिकाणी एखादी वस्तूची होती ती देशभर वाहून नेण्यासाठी जो अतिरिक्त भार पडला गेला तो सगळ्याच मालांवर पडला गेला। त्यात धार्मिक स्थळं देखील चुकलेले नाही, कारण एखाद्या देवाच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर आपण देवाला गोड नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करतो। मग तो पेढ्याचा असेल, खव्याचा असेल, माव्याचा असेल, ड्रायफ्रूट असेल, मनुका असेल, किसमिस असेल, अशा वेगवेगळ्या असंख्य पदार्थांचे आपण देवाला नैवेद्य करत असतो। परंतु जो माल आम्हाला मागच्या कालखंडामध्ये साधारणपणे आपण असं धरलं तर त्यात 30% वाढ झालेली आहे आणि आम्ही नफा कमावण्यासाठी 10% त्याच्यावर मार्जिन लावून ती नगर परिषदेने दिलेल्या रेट प्रमाणे आम्ही विकत आहोत। परंतु आता त्याचे 30% रेट वाढल्यानंतर आम्हाला जात आहे त्या 20% नुकसान या ठिकाणी होत आहे। LS मराठीसाठी अमोल मतकर, शिर्डी, अहिल्यानगर।